जो तुम्हाला मी नागपंचमीचा पूजेचा व्हिडिओ आणि पहिल्या श्रावण सोमवारचा पूजेचा व्हिडिओ जो केला त्याला मला खूप कमेंट आल्या, खूप म्हणजे ना मी खूप वाचल्या. नंतरच मी आपलं माझ्या जे काय आहे ते कामाला लागलेले खूप ताईंचे प्रश्न आहे पारायणाबद्दल. हे पारायण किती दिवस करायचं, कोणतं पारायण. तर आता तिकडे ग्रंथ वेगळा आहे, तुम्हाला सांगते ताईंनो. हा ग्रंथ दिदीचा आहे, तो माझा आहे. आम्ही दोघी पण वेगळं वेगळं वाचन करत असतो. हे बघा व्हाईट कपड्यावर ठेवलेला आहे मी याला पण. हा शिवलीलामृत ग्रंथ आहे ना, कुठं पण भेटून जाईल तुम्हाला. कुठल्या आपल्या धार्मिक जे दुकान वगैरे असतात ना तिथे भेटून जाईल हा शिवलीलामृतचा. तर हे किती दिवस करे बघा, मला ना अशा खूप कमेंट आहे, मी ओपन करून बघितलेल्या. ताई नैवेद्याचं पहिलं तर काय नैवेद्याचं तुम्ही काय करता. आता त्या दिवशी जी पूजा होते तुम्हाला सांगू, जे नागदेवतेला आपण नैवेद्य ठेवतो ना तो आपण घरी नाही करायचा. पहिला प्रश्न तो एक की नैवेद्य ठेव. बाकीचे देवाला ठेवलेलं असते ना, दूध साखर आम्ही सगळे घेतो. सकाळच्या वेळेस जेव्हा उचलून घेते ना, भाभीला काही देते काय मी घेते दूध साखर. आणि जो भाजीचा पहिले नैवेद्य ठेवलेला राहतोय तो आम्ही जेवणामध्ये सगळे घेतो. तर तो नैवेद्याचा प्रश्न असा की फक्त नागदेवतेचा नैवेद्य जो असतो तो आपण ग्रहण नाही करायचा. मग ते आपण अक्षता पुजलेल्या असू द्या किंवा त्यांना आपण पुरणपोळीचा नैवेद्य किंवा भाजीचा पहिले नैवेद्य जो बी आहे तो बाहेर झाडाखाली टाकायचा, ठेवून द्यायचा एखाद्या पेपरवर वगैरे कशावर, की बाबा का आपलं कुठलेही पक्षी वगैरे खाऊन घेतील. कचऱ्यात काही घालू नका, असा कुठेतरी टाका की ते कोणाच तरी मुखी लागेल. असं नैवेद्याचं झालं. आणि शिवलीलामृत पारायणाचं पारायण किती दिवस लावायचं. शक्यतो तसं ते 7 दिवसाचं पारायण असतं ताईंनो. जे आहे हे 7 दिवसाचे 14 अध्याय असतात. 15वा अध्याय नाही वाचला तरी चालतोय. 15वा अध्याय काय आहे, पूर्ण 14 अध्यायांचं सारांश त्याच्यामध्ये केलेले. तर नाही वाचला 15वा अध्याय तरी चालून जातोय. रोज 2 अध्याय घ्यायचे. अध्याय मोठे मोठे, वेळ काढून बसा. जे नवीन करणार त्यांना 1 सव्वा तास 1.5 तास हे लागू शकतो. 1.5 तास तर नक्की पकडा, कारण अध्याय खूप मोठे मोठे आहेत. एखादाच क्वचितच मध्ये अध्याय थोडासा लहान नाही, एखाद्या पानाने कमी म्हणायचा. तर वाचन करायला सकाळी तुम्हाला जर जमत असेल, तुम्हाला एक आले कमेंट की सकाळी वाचलं तर चालेल की संध्याकाळीच वाचलं पाहिजे. जर तुमच्याकडे आपलं सकाळी पण वेळ आहे ना ताईंनो, तर तुम्ही सकाळी पण वाचू शकता. सगळं तुमचं आवरून पण 12च्या अगोदर झालं पाहिजे. आणि तसं शक्यतो ना हा अध्याय कधी मी असं कोणाला बघितलंच नाही की सकाळी वाचन केलं आहे. पण जर असेल तुमची काही अडचण, संध्याकाळी तुम्हाला नसेल वेळ, काही कामाने काही घरातल्या आणि आपलं असतं ना, तर संध्याकाळी तुम्ही 5च्या नंतर कधीही वाचा, रात्री 10पर्यंत. 10 नंतर शक्यतो नका वाचू, म्हणजे खूपच रात्र झालेली असते. आणि सकाळी जर वाचन करायचं असेल तर तुम्ही 12च्या अगोदर वाचन करा. त्या हिशोबाने बसा की तुम्हाला 1-1.5 तास याच्यामध्ये लागणार आहे. ज्यांना बसायचं वगैरे प्रॉब्लेम येत आहे त्यांनी आरामात खुर्चीवर बसा. आता मी तर हल्ली तेच करते. मी बघा असं टेबल ठेवते, त्याच्यावर ठेवलेलं असतं आपलं ग्रंथ आणि मी वाचन करते. पण आपल्याला सेवा पण करायची आणि कशावर बसतोय काय करतो याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आतून आपली इच्छा पण पूर्ण झाली पाहिजे का माझ्याकडून वाचन नाही झालं असं मनाला लागायला पण नको. मी तर सरळ असं टेबल खुर्ची घेते आणि त्याच्यावर बसून वाचते. मी आता काय करणार, पर्याय नाही राहिला. ज्यांना करायची आहे, ज्यांना बसायला त्रास होतो त्यांनी बिंदास खुर्चीवर बसा. आणि ज्यांना झेपते खाली बसून तर त्यांनी खाली बसून आपलं वाचन करा. आणि 7 दिवस त्याचं पारायण करा. आणि ज्यांना 3 दिवसाचं करायचं आहे, आणि एक कमेंट आहे मला की 3 दिवसाचं 3 दिवस केलं तर चालेल का. 3 दिवस करा, मग तुम्ही 5-5 अध्याय घ्या. ताई बघा झेपत असणार तरच करा. 5 अध्याय म्हणजे खूप मोठे अध्याय झाले. 5 अध्याय कमी नाही आहे. जर तुम्हाला वेळ आहे, तुमची कॅपॅसिटी तेवढी असणार आहे तर 5 अध्याय तुम्ही एका दिवसाला वाचायचे. मग सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. जसं गुरुचरित्र ज्याला आपल्याला वेळ लागतो ना, मग तेवढे 5 अध्यायाला पण तेवढा वेळ लागणार. भरपूर मोठे मोठे अध्याय. त्या हिशोबाने तुम्ही बसा. म्हणजे मी म्हणून आता मुद्दामूनच म्हटले छोटासा व्हिडिओ द्यावा ताईंना. 1 दिवसाला 5 अध्याय केले तर 3 दिवसामध्ये 15 अध्याय होत आहे तुमचे. आरती वगैरे करा. रोज तुम्ही जेव्हा हे करा तेव्हा आरती करा. धूप दीप आपला तुपाचा दिवा वगैरे लावा. आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी तुमचं पारायणाची समाप्ती होती त्या दिवशी शिऱ्याचा प्रसाद बनवा, देवापुढे ठेवा वाटीभर. आणि नारळ ठेवा. नारळ वाढवायचं नाही. नारळ जेव्हा आपली समाप्ती होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण भोलेबाबाच्या मंदिरामध्ये नारळ तिथं ठेवून द्यायचे.
असं म्हणजे काय अगदी सोपं आहे. जर तुम्हाला कोणाला वाटलं ना आपल्याला उद्यापन करायचे, काही मुलं वगैरे जेव घालायचे काय, असं याचं तर कुठंच काही नाही. तुम्हाला सांगते, जर तुम्ही कोणाकोणा काय बऱ्याच ठिकाणी काय वेगळ्या वेगळ्या पद्धती, आमच्याकडं काही नाही. आणि मी जे पण फॉलो करते, जे मी घरात माझ्या पूजेमध्ये जे काही आणते ना, तुम्ही बघितलंय जे आमचे गुरुजी आहे जेवढे, म्हणजे आता सोप्या भाषेत ब्राह्मण, खूप त्यांचं माझं खूप जवळचं रिलेशन आहे आमचं. त्यांची पूर्ण सगळी माहिती घेऊन मी कोणतंही काम करत असते. मग पूजा असू दे, गणपती बाप्पाचं अगदी स्थापना असू दे, काय असू दे, सगळ्या गोष्टी मी त्यांना विचारल्याशिवाय कुठले करत नाही. 16 सोमवार झाले माझे काय झाले, सगळ्या गोष्टींचं मी त्यांच्याकडून पहिलं सगळी माहिती घेते. त्यानंतर मी कुठल्याही वस्तूलाही करते. मग माझ्या मनाने कुठलं काही करत नाही, म्हणजे माझ्याकडून काही चूक नको व्हायला. आणि ते साधं सोपं सांगतात, तुमचा भाव महत्त्वाचा, तुमची भक्ती महत्त्वाची. तामझाम दाखवणं खूप करणं काही नाही. तुम्हाला सांगते, खूप तामझाम करायच्या नादात सेवा घडत नाही आपल्याकडून, असं होतंय. काय करायचं, त्यामुळं आपली जशी भावना आहेत ना, तुम्हाला जर वाटत असेल तर मंदिरात जा, ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे द्या, जे मंदिरामध्ये जे गुरुजी असतात त्यांना नारळ वगैरे, केळी काय आहे आणि ते गोड प्रसाद घेऊन जा. अगदी उद्यापन झाल्यानंतर किंवा उद्यापन दिवशी जरी तुम्हाला जायला जमलं तरी पण जा. पण मी घरातच करत असते जे काय आहे ते. इथं आमच्या फ्लोअर जेवढे आहे ना, तेवढ्यांच्या घरी वाटीभर प्रसाद वाटून देते आणि आम्ही घरी खातो. असं नाही का हा कोणाला द्यायचा नाही, काय नाही. जो ते फक्त आहे का सत्यनारायण जेव्हा आपण घरात करतो पौर्णिमेचं, तो प्रसाद कोणाला द्यायचा नसतोय. ते सत्यनारायणबद्दल पण मला खूप कमेंट आहे का ताई त्याचं, ते आता एखाद्या दिवशी डिटेलमध्ये सांगत आहे मी तुम्हाला. पण याची माहिती तुम्हाला सांगते, अगदी सोपी आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही वाचन करा. आता मी खाली नाही येत, कारण खाली कसं साहेबांना आपलं नवनाथांचंही लावायचं आहे, तर 2-2 इथं एकाच बाजूला 2 हे नसं. आता माझं संपलं की ते लावणार, म्हणून मी वरतीच ठेवले. इथं येता जाता पाय वगैरे एकदम खालीच येते, म्हणून मी वरती ठेवले. मनात भाव असू द्या, बाकी काही नाही. कुठलं नियम बघू नका, असंच केलं पाहिजे होतं, तसंच केलं पाहिजे होतं, असं कुठंच काही. आज मी म्हणजे आपलं मी पण आता नको नाही सांगत आहे, पण आज इतकं वर्षानुवर्ष आम्ही सेवा करतो सगळ्या गोष्टींची. भगवंत ते काय स्वीकार करून घेत आहे. जसे आहे आपला भाव महत्त्वाचा आहे, आपल्याकडून घडणं महत्त्वाचं आहे. त्यांना स्पर्श होणं, त्यांचं पठण करणं, आपल्यामुळे कोणतरी श्रवण करणं. मी एवढं जोरजोर वाचत असते ना, मोठ्याने वाचत असते ना, तर सगळ्यांनी इथं माहिती, सगळ्यांना ऐकायला जातं. आणि जेव्हा मी गुरुचरित्राचं वगैरे पारायण केलं, तो छोटा आपला एकदम छोटा होता, त्याच्यावर तर सगळं ते गुरुचरित्राचा परिणाम झालेला आहे. जे आता गेले दिल्लीला, ते येणार आहे, ते गणपतीला येणार आहे आपल्याकडे, मजा येईल तेव्हा पण बघा. तर विषय पुन्हा तोच आला. 3 दिवस करायचं तर 5 अध्याय घ्या, 7 दिवस पारायण करायचे. सोमवारी पारायण लावा, रविवारी समाप्ती होती. रविवारी ज्यांना वाटतंय तर त्यांनी 15 अध्याय नका वाचू, पण ज्यांना 3 दिवसात संपायचं मग त्यांनी वाचा, का आता म्हणजे 5-5 अध्याय नियमाने होऊन जातात ते. आणि 7 दिवस करतात त्यांनी 14 अध्यायच वाचा. असं झालं ते. आणि महालक्ष्मीचं आता आपले जे वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे, आता बघा 28 तारखेपासून वरदलक्ष्मी व्रत चालू होतात. जर तुम्ही कोणी पहिल्यांदा श्रावणाच्या पहिल्यापासून जरी चालू केलेले असेल ना तरी चालतंय. श्रावण महिने ज्याच्यापासून जरी केले तरी चालतंय. वरदलक्ष्मी व्रत ज्या दिवशी येतो त्या दिवशीपासून चालू केले तर ते तर अगदी सोपं आहे. काही सुद्धा त्याला काहीच नाही, फक्त संध्याकाळी एक लाल फूल लागते. कुठला नियम नाही, कुठलं काही नाही. आणि कांदा लसूण मी सगळं खाते. कांदा लसूण मी अजिबात काही मानत नाही, आता कशाला काही पाळत नाही आहे. मी जे आहे ते रेग्युलर करून सगळं पूजापाठ करते. कांदा लसूणचा खूप लोकांना प्रश्न पडतो, खूप लोकांना. काही नाही आहे, ज्यांना मानायचे ज्यांना पाळायचे त्यांनी अवश्य पाळा, पण मी नाही पाळायचं. तुम्हाला सांगते, आता मला भरपूर वर्ष झालेत. आता ते नवीन जेव्हा होते तेव्हा सगळं काही पाळत होते, सगळं करत होते. ते वेगळं होतंय, खूप काम वाढतंय, खूप काही माझ्या, त्यामुळे जे आहे ना ते आहे तसं मी करत राहते. तर कांदा लसूण मी पाळत नाही. जर तुम्हाला पाळायचं असेल तुम्ही अवश्य पाळा. महालक्ष्मीचं जे आपलं वैभवलक्ष्मीचं व्रत आहे त्याला तुम्हाला अष्टलक्ष्मीचा फोटो हा पाहिजे, आणि नसेल तर ठीक आहे. जे येतं तो एक पुस्तक येतं त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी दिलेल्या असतात, पण तर करायचं तर प्रॉपर करा. म्हणजे अष्टलक्ष्मीचा फोटो पाहून कुठं पण अवेलेबल होऊन जातो. अगदी त्याला तुम्ही छानपैकी हार वगैरे घालू शकता. छान घरात प्रसन्न वातावरण होतं त्यांनी. आणि सोपं आहे. अगदी दिवसभर काही तुम्ही खाऊन पूजा आपला उपवास करा, संध्याकाळी पूजा करा संध्याकाळच्या वेळेला. आणि लाल फूल आणि सोन्याचा चांदीचा दागिना नसेल काही तर 1 रुपया. आता माझं जर बघाल ना, मी 1 रुपयातून पण गेले, चांदीच्या दागिन्यातून पण गेले, सोन्याच्या दागिन्यातून पण गेले, सगळ्या याच्यातून त्यांनी सगळं स्वीकार करून घेतले. आणि जे काय ना सगळं त्यांनी गोड मानून घेतलेलं आहे. अजिबात मानू नका का माझ्याकडे चांदीचाच दागिना नाही, माझ्याकडे सोन्याचा दागिना नाही आहे, मग मी हे कसं करू ते कसं करू.
काही नाही ताई, 1 रुपयाचं नाणं ठेवा, त्याचे हात कुंकू लावून पूजा करा. फूल व्हा, लाल फूल, फक्त लाल फूल गरजेचं आहे. लाल फूल व्हा, तुमची पूजा माता राणीपर्यंत पोहोचते. मनोभावे करा. जे काय आपलं चटणी भाकर जे आहे नैवेद्याला, अजिबात नाही की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. शेवटच्या जेव्हा तुमचं उद्यापन आहे त्यावेळेला तुम्हाला खीर करणं गरजेचं आहे. मग ती तुम्ही शेवायची करा, रव्याची करा, तांदळाची करा. तांदळाची खीर तर देवीला अति उत्तम म्हणजे मानतात की तांदळाची वस्तू ही खूप आवडची खीर असते तिची. तर मी तर जेव्हा पण करते मी तांदळाची खीर करते. तुमच्या सोयीनुसार तुमच्या याच्यातून तुम्हाला जसं वाटतं तसं करा तुम्ही. दोन्ही याचे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला उत्तरं दिली आहेत. शिवलीलामृतचं 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं तुमच्या नियोजनानुसार सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा, पण 12 नंतर दुपारी वाचू नका, रात्री 10 नंतर वाचू नका. एवढं तरी नियम पाळा तुम्ही तुमच्या हिशोबानुसार. आपलं घरातलं खूप असतं, मला माहिती आहे, आपल्या बायकांना खूप असतं घरातलं सगळ्या जबाबदाऱ्या, सगळं काही भरपूर असते. त्या सगळ्या जबाबदाऱ्या हे करता करता जशी होईल तशी सेवा करा. श्रावण महिना जितकं चांगलं करता येईल तेवढं करा. म्हणतात ना, श्रावण महिना काय रोजही आपण चांगलंच काम करायचं आहे. आता यानंतर येते पुन्हा जन्माष्टमी. जन्माष्टमीची अगोदर तयारी करून ठेवा. बाळगोपाळा खूप हे करा. वर्षातून 1 दिवस येतो बाळगोपाळासाठी, खूप चांगलं काही करा. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला वाटतं रोज भोलेबाबांना अभिषेक घाला. सगळं जितकं जेवढं होईल तेवढं तुम्ही करा. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आता सकाळचे बरोबर 11 वाजले आणि आत्ता मोबाईल हातात घेतला आहे. काल मला खूप उशीर झाला रात्री वाचन करायला, जवळ 10:15 वाजले. रात्री लेट झालं ना, यायला लेट झालं. त्यानंतर मग घरातलं काही आवरावरी आंघोळ वगैरे ते करू, पण रात्री मला 10:15 वाजले वाचन करायला. ठीक आहे, आता एका दिवशी होतं, असं रोज नाही होत इतकं लेट माझं कधी, पण कुठं गेलं आलं काहीतरी गोंधळ होतोय असा. आणि आता ना देवपूजा वगैरे केली, पण मी आज फुलं नाही वाहिली. का तर आज आपल्याकडे ते अर्बन क्लिनिकचे येतात ना अर्बनवाले, तर ते साफसफाईला बोलवलेत मी. 2 दिवस झाले तेव्हाच बुकिंग, म्हणजे मंगळवारी बुकिंग केली त्यांची, आणि ते आज येणार आहे. दुपारी 2 वाजता येणार आहे. 1:30 ते 2 वाजता येईल असं बोललेत. मग त्यामुळे मी काय केलं, नॉर्मल अशी देवपूजा वगैरे करून घेतली. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे आणि नाही काही दुसरा जास्त केलं. तर आता त्यांची आज साफसफाई बघणार. पहिल्यांदाच बोलवते, मला पण माहिती नाही कशी करताय काय करताय. पण डीप क्लिनिक आहे. डीप क्लिनिकचे त्यांनी 4,200 रुपये चार्ज केला आहे आपल्याला. चिमणीचे वगैरे, चिमणीचे 400 रुपये, GST 200 रुपये असते. गव्हर्मेंट काहीतरी असते त्यांचं 160 की 180 असं सगळं मिळून 4,200 रुपये चार्ज अर्बनवाल्यांनी केले. तर त्यांना बोलवलं आहे. तर मी आता बाकीचे कामं आवरले. भाभीचं आता काम चाललं आहे तिकडं. इकडे ना आता पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे. 2 टायमाने चपात्या वगैरे करून ठेवायला लागेल. इथे मी गवारच्या शेंगा अशा धुवून ठेवल्या, रात्री निवडल्या, वाचन वगैरे झाल्यानंतर निवडल्या. आणि यामध्ये मी आता ना पॉपकॉर्न लावले दीदीला, पुन्हा थोडेसे राहिलेले. तर बघा आता लावले, म्हणजे डबाच रिकामा करून ठेवला. तर ते आता कसे झाले लगेच खोलत नाही मी, आत्ताच गॅस बंद केला आहे. पण बघूया, अशी शिट्टी काढून टाकलेली. शिट्टी नाही ठेवायची, नाही तर झाकण उलटं ठेवत जायचं. भाभी आली. आणि हे कालचे भांडे ना लावले नाही, का तर आज ट्रॉल्या वगैरे सगळं क्लीन करतील ते. हे मी असंच बाहेर ठेवून देणार आहे. यातून जे जे लागेल ते काढून घ्यायचं आणि 2 जाळ्या भरून भांडे बाहेर ठेवून द्यायचे. आजचे घासेल भाभी ते. आता मी काय करते, गवारची भाजी चपाती करून घेते. काही व्हिडिओ वगैरे घ्या, ट्रायपॉड लावायला मला अजिबात जागा नाही येते. अजून एक काहीतरी दीदीला भाजी करावं लागेल दीदीच्या आवडीची. आता यशला मी गवारची भाजी चपाती करते. साहेब बोलत होते काहीच बनवू नको, मागूया बाहेरून वगैरे. म्हटले नको, संध्याकाळी भले मागवता येईल, पण आता मी एक भाजी चपाती तरी करते. आणि दीदी काय बोलेल ते, दीदी जे बोलेल ते बनवून देणार मी तिला. बघू काय बोलते. शक्यतो आज ना उडदाची डाळ बनवायचा विचार होता, पण आता मला तेवढा टाईम नाही. वाटण घाटण करायचं, हे करायचं. का थोडं हे डबे वगैरे जे काय आहे ना भाभीने अगोदर घासून ठेवले, ते मला सगळं बाहेर कट्ट्यावर जमा करावं लागेल. याच्या घरातले अंथरुणं वगैरे, खुर्ची वगैरे, ते खूप पसारा आवरायचा आहे. म्हणजे ते काय काय करते त्यांना काय माहिती आपली तर कुठं काय ठेवायचं कुठं काय नाही. म्हणून थोडीशी तरी मला करून ठेवावं लागेल. आणि हो, काल मी ब्लड चेक केलं. काल म्हणजे व्हिडिओ उद्या जाणार हा, म्हणजे परवा समजायचं. तर शुगर वगैरे एकदम काही जास्त नाही आहे. सकाळी उपाशी पोटीची 150 आहे, थोडी जास्तच आहे म्हणायला, एवढी नाही पाहिजे. आणि जेवणानंतरची 170 आहे. पण ती अजून कंट्रोल करावं लागणार. यश खूप ओरडत होता रात्री, मला भयानक ओरडत होता. मला बोला असं चालायला जायचं आहे, गोड एकदम. भाभी बरोबर चहा वगैरे घेते, डायरेक्ट बंद करायचे. साहेब तर नव्हते घरात, पण हे दोघं पण मला रिपोर्ट बघून ओरडत होते का
मी बोलले चला ठीक आहे, चहाचाच प्रॉब्लेम आहे ना, चहा तर घेतच नाही असं, पण मी गोड तो आपला, पण जो आहे ना माझ्या साखरेचा तो पण नाही घ्यायचा आता. आज पण सकाळी कॉफी पिलेत मी. थोडासा बदल करावा लागेल, शुगर कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल. चालेल. आता ना दीदी आहे, मला दुपारपर्यंत थोडी मदतीला, दीदीला पुन्हा दुपारून बाहेर जायचं आहे, तर आता आहे तोपर्यंत फटाफट सगळे कामं करते. आता काय व्हिडिओच्या नादी लागत नाही, सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. चपात्या झाल्या, गवारीची अशी सुकी भाजी केली, चपात्या वगैरे झाल्या. आणि काय विचार चालू होता अगोदर की पिठलं बनवायचं आहे आम्हाला दोघींना, पण आता तिचं झालं आहे की मला बाहेर जायचं, पिठलं वगैरे नको, मला खिचडी भात कर गरम गरम. मग पिठल्याचा प्लॅन कॅन्सल, खिचडी भात बनवायचं आहे. आता पहिलं ना मोहरी घातली, जिरं, तेल घातलं होतं अगोदर मी, पप्पांचं होतं ना हे कुकर तोच घेतला, तुला धुवून घेतला, तिला दिले खायला मी. लसूण, कढीपत्ता. आता मी तुम्हाला कुकरमध्ये तेल दाखवते. हे बघा तेल, अगदी 2 चमचे तेल आहे, छोटे 2 चमचे. कारण ना काल मला एका ताईने कमेंट केली, पण मी बाहेर होते, मी बोलले भारती ताईकडे गेलेली आणि माझ्या मोबाईलला रिचार्ज नव्हता. ती कमेंट मी घरीच बघितलेली, म्हटले आल्यावर मी ताईंना रिप्लाय देईल. ते ताईने मला सांगितलं ताई तेल मसाले खूप कमी वापर. आणि मी रात्री येऊन बघते घरी तर कमेंट डिलीट केली होती ताईने. तर काय नाही ताई, वाईट कमेंट नव्हती, मी वाचलेली तुमची कमेंट, पण म्हटले मला साहेबांनी आत्ता रिचार्ज केले बघा. पण मला बाहेर त्यांना कमेंट बघता येतात ना, काही रिप्लाय देता येतोय, असं झालेलं ते. पण ते ताईने डिलीट मारली. काही नाही ताई, वाईट कमेंट नव्हती, मनाला लावून नका घेऊ, चांगलीच कमेंट होती. तुम्ही बोलल्या तेल मसाले कमी वापरा का, आता तुम्ही बघितलं यशचे पण मी रिपोर्ट केले, म्हणून यशचे रिपोर्ट का केले आधी उद्याच 1 वाटी चावल किंवा डबे मिसळ. यशला आहे ना ऊन लागत नाही त्याच्या शरीराला अजिबात. विटॅमिन D3 वगैरे B12 कमी झालंय त्याचं, तर त्यामुळे त्याचे रिपोर्ट करावे लागले का, तर असं ना हे होतं, सुस्ती येत होती त्याला अशी खूप. 1 चमचाभर मीठ घातलंय. खूप कमी तेलाचं प्रमाण करणार मी भाज्यांना, सगळ्याच गोष्टींना. चपात्यांचा वरतून तेल लावायचं बंद केलं आहे. हे बघा आता चांगलं परतून घेते. हे तर आता कांदा टमाटा चांगला परतलाय. आता इथे थोडीशी हळद घालणार आहे, कारण मी ना थोडंसं तिखट पण टाकणार आहे. जराशी हळद, तिखट म्हणजे आपला हा जो काळा मसाला आहे ना, याने भात खूप छान लागतो. आणि थोडंसं आपला हा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा पण मी घातला. आणि हे बघा वाटाणा, बटाटा, तुरीची डाळ आणि शेंगदाणे मी असे सगळे एकत्र, हे दोन्ही धुवून घेतलेलं, डाळ आणि शेंगदाणे. आणि बटाटा आणि वाटाणा 1 पाण्याने धुवून आपले टाकलाय पुन्हा आता मी. तर ते थोडंसं परतून घेते. पण आता इथे मी थोडंसं तूप घालणार आहे, कारण खिचडी भातात तूप असेल ना तर चांगलं वाटतं. दीदीला आहे ना असं मसाला पण पाहिजे, हिरवी मिरची पण पाहिजे असते. आता ना थोडंसं ऑनलाईन सामान मागवले. आता हे तूप चेंज केले, बघूया आता हे तूप कसं आहे. चांगलं असेल तर मी तुम्हाला नाव सांगेल याचं नंतर. थोडंसं छोटे 2 चमचे आपले हे तूप घातले, कारण ते दिलं ना तूप घातलेली खिचडी आवडते. देतो भाभीला मी तांदूळ धुवायला लावले. भाभी माझे सगळं काम करते. दीदी सकाळी बोलत होती भाभी किती घरचं काम करते, पण तोंडावर एकदम हसू राहतं भाभीच्या. असं नाही का एवढं कोणाचं काम पडले, तेवढं झालंय, लेट झालंय आणि तोंड फुगवायचं. एक बाई होती माझ्याकडे अशी तोंड फुगवणारी होती ना, जरा काम जास्त दिसलं ना तर तोंड फुगवणार. आणि पण कधी कधी राहत आहे ना बघा, कधीतरी कोणी पाहुणे आलेले असतात, कधी काय झालं म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा जेवणाचं वगैरे असते. पण भाभीचं माझं तसं कधीच नाही आहे. कोणी येऊ दे, कोणी जाऊ दे, काही पण होऊ दे. आणि एकदम इथं आल्याला सुरुवातीला ठेवली होती ना, तिथं बोली पाहुणे आले तर ना मग तुम्हाला एक्स्ट्रा हे होईल ते होईल. भाभीच्या जेव्हा तुम्ही बघताय माझ्याकडे किती पाहुणे असतात, देवाच्या कृपेने खूप आहे. पण आम्ही अजिबात तिला नाराज नाही ठेवते, तुम्हाला सांगते. एकदम भाभी मला अशी घरच्यासारखी झालेली आहे, अजिबात प्रॉब्लेम नाही. सगळ्या गोष्टी अशी एकदम. भाभी कोणचा वाला चावल आहे तुम? चिकट वाला लाना था इंद्रायणी. मैं डब्बे का बोली ना तुमको, मैं डब्बे का बोली थी मी भाभीला. ए दीदी भाभी इंद्रायणी तांदूळ नाही घेतले, इंद्रायणी तांदूळ नाही घेतले ग. अगं भाभी दुसरे 2 दिले मला.
आता बघा ना, मी बाबीला म्हणले डब्यातून तांदूळ घे आणि हिने मला काल मी पिशवीत पावडर टाकून तांदूळ ठेवले त्यातलेच काढून आणले. असा डोक्याला कुटार आहे. मैं तुमको डब्बे से बोली थी ना, मैं भूल गई तुम. लेकिन डब्बे में वो चिकट वाला है ना. बोलने का ना भाभी, चिकट वाला चावते में. अरे मैंने डब्बे में बोला और थैली ना का नाम लिया क्या बताओ मैंने. हे बघा असं ओरडायला लागते बाबीला, बघितला असं सगळं घोळ केला. चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. असू दे, आता काय करायचं. मला चिकट भात द्यायचा होता दीदीला सगळं गोळ आणि धुतल्यावर बघितले मी. चला हे गरम पाणी करून ठेवलं होतं अगोदरच कुकरमध्ये. हे टाकते. दीदी बोललेली मला इंद्रायणी तांदळाचा भात पाहिजे आणि मी बघितलं ते पार्सलवाले आले ना, म्हणून मी बघितलंच नाही बाबीकडे का कोणते तांदूळ काढते. जाने तो चलो अब खाई वो गरम गरम. क्या करेंगे. इसीलिए मैंने डब्बे का बोला था कि उसमें चिकट है ना. थोड़ा नमक लगेगा, थोडं मीठ लागेल कारण कमी वाटतंय मला. अर्धा चमचा नमक घातले आणि आता फास्ट गॅसवर याच्या मी 2 शिट्ट्या करून घेणार आहेत. 1 तांबे पाणी घातले तेवढं तांदळाला बरोबर होईल कारण हे ना सुरती कोलम याला थोडं पाणी जास्त लागतं आणि इंद्रायणीला पाणी एकदम कमी लागतं. पॉपकॉर्नचं हे असं तसंच ठेवले, पहिले अगोदर धुवून घेतलेले होते. चला याच्या ना 2 शिट्ट्या करून. बघा तुम्हाला बोलले ना किराणा आणला तेव्हा 2 डबे आणलेले. मला एक ताई बोलली घाणीचं वगैरे तेल वापरता, इथं कुठं ओरिजिनल भेटायचं आपल्याकडे. हे मुंबईमध्ये कुठं काय एवढंच काय म्हणजे हे नसते ना. हे काय सगळे मॉल आणि दुकानं कुठं काय येते आणि कुठं काय येते. आता तर कुठल्या वस्तू विश्वास राहिलेला नाही आहे, पण आता आपल्याला पर्याय नसल्यामुळे खावं लागतं आहे आणि आणावं लागतं. हा गुलाबचा डबा आहे. हा कितीला भेटतो दीदी, किती होती प्राईस. 925 म्हणजे 925ला भेटला आहे. मी स्मार्ट बाजारला जाते ना 840ला भेटतो, 850पर्यंत भेटतो हा डबा. हा त्यांचा चार्ज वगैरे घेतात एवढं. आणि इथं दीदीने अजून काही काही मागवलं आहे. आता दीदीला लागतं ना थोडंफार वरचं. हे काय आहे गं दीदी, ते त्यांचं काही कार्ड आहे वाटतं हे. अच्छा अच्छा, असं काय आलं याच्याबरोबर. कशाला टाय उगत बघ. हां हे काय मागवलं दीदी. केक बनाना. आता हा मी बनाना केक मागवला. आम्हाला काय सांगू, हा यश तर एवढा ओरडतो ना, पण ही काय ऐकत नाही. दही मागवले. आता परवाच एका दह्याचं, अमूलच्या दह्याचं खूप बेकार न्यूज आल्या होत्या. आणि ही कशाची खारी दीदी. अच्छा रव्याची. अच्छा सुजीची आहेत म्हणजे रव्याची एक बघा. तर ही खा. अच्छा बघू आता खाल्ल्यानंतर कितीला येते. 50 वगैरे वाटते काय. अच्छा असं आहे काय. 27पर्यंत एक्सपायरी. आणि यात काय मागवलं आहे दीदीला, थोडंसं ORS मागवलं आहे तिने. एनर्जी लो आहे जरा. साहेबांचं कोलगेट संपलं होतं, माझे आणले होते मी एक्स्ट्रा, त्यांच्या आणले ते. हे नॉर्मल नाही मागवलं दीदी तू रेग्युलर. हे नाही चालत त्यांना ग्रीनवालं. हे नाही चालत. असू दे आता चल. साहेबांचं संपलं, मेडिकलवाले दादाला सांगते. हे मागवलं आता. हे एवढं सामान कितीचं झालं. 1400 किती होते दीदी. 1500 झाले का. तुझं पण काय मागवलं आहे ना. ते नाही तुझं ते पेन्सिल वगैरे. हां मला आहे ना तुम्हाला दीदीचं एकदा ना सामान दाखवायचं. मला एक ताई बोलत होती दीदी काय काय लावती, काय मेकअप करते, दाखवायचे आहेत मला. हे काय हे मला काहीच माहिती नाही ताई. हेच मला हां जे काय असेल ते. शॉर्पनर पण लागतं याला टोक काढायला. बाबी आता हसत होती हे काय आलं आहेत म्हणून. चला हे असं तिने मागवलं. एवढं 1500 रुपये सामान बघा. आणि म्हणून मी स्मार्ट बाजारला जात असते. 1500 मी कितीतरी सामान घेते. हे ऑनलाईनचं असेल खूप चार्ज घेतात ते. बघा आता सगळं बनवून झालं. तुम्हाला दाखवलेली गवारची भाजी, पापड, चटणी, चपात्या आणि हा आहे थोडंसं तिखट घालून. यश हा आलात बघा सतवायला मला असा. आता बनवायचा होता चिकट भात पण तो झाला आहे मोकळा भात. असू द्या आता जे काय आहे ते आहे. यश बाबीने दिले तांदूळ काढून मला तिकडनं. ते ऑनलाईन सामान आलं ना, मी त्याच्या नादी लागले ते. हाँ भाभी देखो मुझे बोल रहे हो. आता हा असा झाला खिचडी. वो मुझे बोलता है जाने दे, कोई जानबूझ के बोल रहा है. दीदीला आता हा पण आला जेवायला ना, जेवायला देते. तर हे ना दह्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकला आहे दीदीने. आणि ही तुम्हाला बोलली होती ना खारी बुंदी आणलेली. आणि यशने याच्यामध्ये ना सगळा तो मसाला टाकून दिला. नरम होते ना
थोडीच टाकायची, नाही तर लगेच अशी नरम होती. आता दीदीला भात आणि रायता खायचा होता. असं छान लागतं खायला. ही खारी बुंदी ना तुम्ही अशी दह्यामध्ये वगैरे घालून खाल्ली ना मस्त लागते. आणि टाकू दीदी? बस झाले.